नमस्कार. ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला जीव केवढा, आपण काम काय करतो, म्हणजे विचार करा. दुसरी गोष्ट, दुसऱ्याच्या पोटावर पाय आपण दिलाय. का असं बोलतोय, या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची कारण मिळणार आहे. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये असं कारण मिळणार आहे, जर त्या गाडीचा अपघात झाला तर अक्षरशः त्या ड्रायव्हर आतमध्येच हातपाय खोडून मरून जाईल. का तर बाहेरच येता येणार नाही. विचार करा ना, बंद करून घेतलेत दरवाजे त्या जाळीने. पहिले हे 2 व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. हाँ भाई, अरे रुक जाओ 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 रुक जाओ, कुछ हो जाएगा। अगर कुछ हो जाएगा तो निकल पाओगे? अरे निकल पाओगे कि नहीं निकल पाओगे? अगर इसमें आग लग जाए, कोई बात हो जाए तो निकल पाओगे? इसमें है कितने कितने ड्रम है, ये देखा तुमने? कितने? 30 ड्रम। एक टिर्री पे 30 ड्रम। कोई लिमिट है तुम्हारी? है? गलती एक बार इतनी बड़ी आपने की है, उसको बताओ कैसे क्षमा कर दिया जाए तुम्हारा? है? बघितले ना, हे दुसऱ्याच्या पोटावर पाय देण्याचं काम आहे. ह्याला बोलतात, तिकडं उत्तर प्रदेश आहे, इकडे ह्याला बोलतात टिर्री बोलतात. कळलं? पण ह्याचा विषय काय बघा ना. आपला जीव केवढा, सामान किती आहे. इथे मोठ्या गाडीला भाडं मिळालं असतं, त्याच्यामुळे ते पैसे कमी झालं. ओव्हरलोडिंग आहे, इथं पण ओव्हरलोडिंग आहे. 3च्या ठिकाणी तुम्ही रिक्षामध्ये 4-5 लोक बसवता, ते पण ओव्हरलोडिंग आहे. इथं पण ओव्हरलोडिंग आहे. सगळीकडे सर्रास ओव्हरलोडिंग. आपण जी बोंबा मारतो की ट्रक ओव्हरलोडिंग करतो, तुम्ही काय करताय? तुम्ही पण तुम्ही नियमाच्या बाहेरच काम करताय. पहिल्या व्हिडिओमध्ये जर त्या गाडीचा अपघात जर झाला कुठे काय, त्या ड्रायव्हर आतमध्येच पाय खोडून मरेल. आणि दुसऱ्या रिक्षात तर बाप रे बाप, त्याच्या उंचीच्या 3 पट वरती म्हणजे ठेवले ते ड्रम. रस्त्यावर ह्या गाडीचं काही होऊ शकतं. अपघाताला फक्त कारण लागतं. ओव्हरलोडिंग म्हणा, हे दुसऱ्याचं भाडं चोरलं म्हणा, काही म्हणा, पण हे जीवा उदार होऊन काम करण्याची काय गरज आहे मला सांगा ना. किती पैसे वाचले असतील, किंवा तो हव्यासा पोटीच गेला की मला त्याच पैशामध्ये थोडंसं 100-200 जास्त मिळणार आहे, पण हे भाडं मी उचलतो. हे कितपत योग्य आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा.